त्यांना बी सांगा खावा व्यवस्थित म्हणून. पोट भरून जेवा. हा शितं बी का नि बरंच. हा आणि मग भाजी बी भारी झाली काय किंवा मला एकटीसाठी कसं हाय म्हणायचं बरं. घ्या. आबा बी बसले त्यांच्या बरोबर जेवायला. होय आबा. आणि मग हा बसणारच नाही. देतो का ताव मग आता. हा त्यांना बी सांगा खावा व्यवस्थित म्हणून. पोट भरून जेवा. कसं झाले भाजी काय भाजी आहे. लिकीचे. हा बेस्ट आहे बेस्ट आहे. हा वा वा वा. नाही बस. छान झाली का. हे लय भारी. हा. हा आबा बसलेत जेवायला इथं त्यांच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर. आणि मला काय आता नॉनव्हेज खायचं नाही काही दिवस, त्याच्यामुळं आबाला म्हणलं तुम्ही घ्या खाऊ नका त्यांच्या बरोबर. हा मी साधं जेवतो आबा. जेवा घे. हा गेले लेकरांना जेवा. आता काय फुरक्या मारायचं नाही. आता काय करा. नाही नाही तुम्ही तर मारा आजच्या दिवस काय. मारतो की. हा. काला चालू केला का. आणि मग चुरूनच खावं लागतंय ना. साधं खायला आजी. हा साधू खाते मटण नाही खात. होय माळ करेव काय. हा होय बरं, घ्या सावकाश. हा सावकाश घ्या आजी. हा सावकाश. काय काय येत नाही. हा काय काय या आजी लय बोलकी आहे बरं का. आम्हाला लय बोलते आजी. मग काय हा आहे ती बोलते. हा आमचं काय काढून आमची आजी पण अशीच दिसत होती बघा. आजी रस्सा हाणा लागली. आमची आजी अशीच दिसायची. आहे ना. हा सेम तुमच्यावनीच. आणि सोलापूरचीच होती बरं का. हा सोलापूरचीच होती मड्डी वस्ती. मग देऊर हा माहित आहे की मला. हा मग तिथलीच होती आजी. तुमच्यावनी दिसायची सेम. आबा सावकाश घ्या. हा शितं बी का
निबरच हा. आणि मग भाजी बी भारी झाली काय किंवा लय भारी. पण का आम्हाला चव खायची का आज काय बंधन आलं आणि काय बंधन आलं बंधन आलं. ह्यांना बी शिकवायचं का मग फुरका त्यांना काय शिकवायचं का मनानं मारते तेव्हा बघा. हारनं खाली त्याने हारनं मारून होय. हा, जवानीत बर बर बर. बघा आहे का हा हा ना फुरका. हा मग जुन्या माणसाला सांगायची गरज नाही. आम्ही शाकाहारी जेवण करतोय कारण नॉनव्हेज घ्यायचं नाही. ते सगळे आमचे पाटील आम्ही सगळे शाकाहारी. पाटील हा घ्या मग. आता सर्वजण या ठिकाणी जेवण करत आहेत आपले वृद्ध आजी आजोबा आणि मी शाकाहारी जेवतोय कारण थोडंसं घरचे पूजा वगैरे असल्यामुळं शाकाहारी जेवण आहे. तर आज या ठिकाणी सहारा वृद्धाश्रम इथे आम्ही आलो, भेट दिली. प्रत्येक दरवेळेसप्रमाणे प्रत्येक वेळेस आम्ही इथे येतोच. थोडीशी आज संख्या कमी होती कारण काही दवाखान्यात गेलेले आहेत, काही बाहेर गेलेले आहेत. आणखी पुढल्या आठवड्यात येणार आहेत त्यावेळेस पण आपण येणारच आहोत. अन्नदान वगैरे या ठिकाणी केलेलं आहे, काही किराणा पण घेऊन दिला. तर हे सहारा वृद्धाश्रम तिथे हे जेवणार आहेत. तर तुम्ही थोडंसं आव्हान करा आपल्या लोकांना की बाबा. मी राहुल भट आपल्याला एक विनंती करतो की आपण सहारा वृद्धाश्रम उपळे तुम्हाला इथे आमचं 6 वर्ष झालं वृद्धाश्रम चालू आहे. आपण वृद्धाश्रममध्ये वाढदिवस आपल्या संबंधित व्यक्तींची कोण काय मयत असेल, कुणाची पुण्यतिथी असेल, कुणाचा लग्नाचा वाढदिवस असेल तर आपण इथं आवर्जून यावे, वाढदिवस साजरा करावा. तसंच मी आपल्याला एक विनंती करतो की आपल्या आसपास कोणी भुके वाचून वृद्ध व्यक्ती जर उपाशी राहत असेल तर आपल्या वृद्धाश्रममध्ये आपण आवर्जून वृद्धाश्रममध्ये पाठवावं ही सर्वांना मी विनंती करतो. तर अशा प्रकारे आज आपण मस्त ब्लॉग बनवला. आबा पण सोबत आलेले. जेवण आबानंच केलं पण आबा आम्ही काय आम्हाला हीच काय फुरका मारायला झालं नाही. फुरका जमला नाही तुम्ही. काय करावं आता, काय जाऊ द्या पुढल्या वेळेस आल्यावर. भाजी तर काय होती. हा आता सांगू नका आम्हाला अजून तोंडाला आमच्या पाणी. हा. तर मस्त एन्जॉय आजचा दिवस केला. आजचा ब्लॉग पण या ठिकाणी संपवत आहोत. नंतर आपण भेटणारच आहोत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि येथील वृद्ध लोकांसोबत जे काय आपण चर्चा केलेली आहे तर ते माझं दुसरं चॅनलची खाली लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, शेवटची पिढी. तर त्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्की बघा. आणि ह्या पण व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.